नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे प्रश्न सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय। आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, याचा आश्चर्य शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 अचंबा बघा शब्द। विद्यार्थी मित्रांनो, आश्चर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय? कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता हा शब्द। कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर येत आहे का विद्यार्थी मित्रांनो? कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सरोज। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा काय विचारलाय? शार्दूल या ठिकाणी बघा शब्द आहे, कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? शार्दूल, मुलगा, सिंह, कपाळ, मासा। सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। शार्दूल बघा शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। त्याच योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 आहे। शार्दूल बघा हा शब्द सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मार्गिक बघा शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मार्गिक बघा, मार्गिक म्हणजे काय असतो? वाटसरू। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अतिरेकी बघा, अतिरेकीचा विरुद्धार्थी शब्द कोणता राहील? तर विवेकी। अतिरेकी या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, आबरू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बेआबरू, इज्जत, सन्मान, अनादर। बघा, सर्वांचे योग्य उत्तर येत आहे का? आबरूचा विरुद्धार्थी शब्द कोणता राहील? आबरू, बेआबरू। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, अमावस्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अमावस्या, पौर्णिमा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी योग्य समानार्थी आपला योग्य समानार्थी विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 9 काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। बघा, परीक्षेमध्ये असे प्रश्न असतात, अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा। अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला विचारलेला आहे। अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा त्यांना काय म्हणतात? हजर जबाबी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय? अतिशय मूर्खपणा करणारा, मूर्खातलाही मूर्ख। अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला विचारलेला आहे। अतिशय मूर्खपणा करणारा, मूर्खातलाही मूर्ख त्यांना काय म्हणावे? मूर्ख शिरोमणी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा टी परीक्षा बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा CDP असेल, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास असेल, सामाजिक या ठिकाणी सामाजिक शास्त्र असेल। बघा, सर्व बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 आपल्याकडे सर्व बघा अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचे बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण MCQ टाईप विथ आन्सर म्हणजे या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी आपल्याकडे PDF अवेलेबल आहेत। जर कोणालाही खरंच महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय? स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे। बघा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे बघा त्यांना मनमौजी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय? जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात? जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना काय म्हणावे? तर याचे योग्य उत्तर बघा मृगनयना। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलाय? मन आहे या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मन काय पहा
आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. अशा प्रकारची म्हण आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. त्याचं योग्य उत्तर काय? कष्ट एक जण करणार, फायदा दुसराच घेणार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हण आहे. म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. बघा, याचा योग्य अर्थ काय असेल? अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे. त्याचं योग्य बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या या म्हणीचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अर्धचंद्र देणे. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अर्धचंद्र देणे. बघा, अर्धचंद्र देणे म्हणजे या ठिकाणी काढून टाकणे आहे. याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 काय विचारलाय? चतुर्भुज होणे. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. चतुर्भुज होणे. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. चतुर्भुज होणे म्हणजे विवाह होणे. विवाह होणे म्हणजे लग्न होणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलाय? सोनाराने कान टोचणे. बघा, सोनाराने कान टोचणे. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सोनाराने कान टोचणे. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी शब्द बघा काय आहे? भाकड कथा. अशा प्रकारच्या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. भाकड कथा. बघा, भाकड कथा म्हणजे या ठिकाणी निरर्थक गोष्टी. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या या शब्दाचा अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? खलबत्ता, अडकिता, चहाडी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. खलबत्ता, अडकिता, चहाडी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीत आलेले शब्द आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल? कानडी बघा, या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय? कवी, मधु, गुरु, पिता. बघा, काही शब्द आहेत. कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? कवी, मधु, गुरु, पिता. बघा, हे तर या ठिकाणी बघा संस्कृत या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारलाय? हुशार, मूर्ख, भित्रा, काळा या ठिकाणी काही शब्द आहेत. कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा, हुशार, मूर्ख, भित्रा, काळा या ठिकाणी काही शब्द आहेत. तर बघा, हे सर्व शब्द विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? वाक्यामध्ये कोणता अव्यय आलेला आहे ते ओळखायचं आहे. तो थोडा अलीकडेच थांबला. बघा, तो थोडा अलीकडेच थांबला या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अव्यय आलेला आहे? तर क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी काय विचारलाय? पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा, शूर, स्वामी, विशिष्ट आणि शांतता. बघा, या ठिकाणी भाववाचक नाम कोणता असेल? तर शांतता. बघा, हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलाय? विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे? विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण बघा विनयशील. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? पुढीलपैकी सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. त्याचा शूर, चौपट, बरेच. सार्वनामिक विशेषण कोणतं राहील? तर त्याचा बघा हा शब्द या ठिकाणी सार्वनामिक विशेषण ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलाय? मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन. बघा, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन. बघा, जाईन म्हटल्यावर भविष्यकाळाचं वाक्य असतो, पण कोणत्या भविष्यकाळाचं वाक्य आहे? तर हे रीती भविष्यकाळाचं वाक्य. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा, ज्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्ण, पूर्ण झालेली नाही. मी कादंबरी वाचली म्हणजे या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण आहे, हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य नाही. बघा, मी कादंबरी वाचत होतो. बघा, मी कादंबरी वाचत होतो. बघा, वाचत होतो म्हणजे पूर्ण झाली का? नाही, म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलाय? क्रियापदावरून कोणता बोध होतो? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच. अशा प्रकारचं वाक्य आहे. क्रियापदावरून कोणता बोध होतो सांगायचंय.
बघा आमच्याकडे जेवायला याच म्हणजे विनंती केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी वाक्यामध्ये विनंती या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, तू आता जेवून घे बरं, अशा प्रकारचं वाक्य आहे. बघा या वाक्यामध्ये आज्ञा आहे, विनंती आहे, सौम्य आज्ञा आहे. बघा सौम्य आज्ञा आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी काय विचारलाय, करुण रूपी वाक्य म्हणजेच कोणतं वाक्य असते? करुण रूपी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणतात? करुण रूपी वाक्य. त्याचं योग्य उत्तर काय असेल तर होकारार्थी वाक्याला बघा नेहमी करुण रूपी वाक्य असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलंय, मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे मुख्य प्रकार किती आहेत? बघा मराठी व्याकरणामध्ये किती आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी. बघा एकूण किती आहेत मराठी व्याकरणामध्ये? तर मराठी व्याकरणामध्ये विभक्तीच्या एकूण 8 प्रकार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला नाते. बघा स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त्याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. चतुर्थी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. माणसाने, उंदराला, तारखेला, ढेकळांचा. अनेक वचनी शब्द. बघा ढेकळांचा बघा हा शब्द या ठिकाणी अनेक वचनी असलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी सर्वनामापैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. आम्ही, आपण, स्वतः आणि त्या. बघा त्या या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात? विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण या ठिकाणी 3 पडतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोंडपाठ या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ. बघा तोंडपाठ या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, कलागती लावणे. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कलागती लावणे. बघा कलागती लावणे म्हणजे चहाडी करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचार, उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? उपहास. बघा उपहास म्हणजे काय असतो? चेष्टा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा. बघा इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा म्हणजे अरे राव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा अनल, विस्तव, अग्नी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. अनल हा शब्द अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जे टाळता येऊ शकत नाही बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य, कंपल्सरी, अपरिहार्य. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी बघा काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पराचा कावळा करणे. बघा एखाद्या गोष्टीचा बघा पराचा कावळा करणे म्हणजे क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य वाक्यप्रचार योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 14 काय विचारलाय, किल्ली, भाकरी, चक्री काही शब्द आहेत कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. किल्ली, भाकरी बघा चक्री हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेहा रोज अभ्यास करीत जाईन. बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन. जाईन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ असतो. बघा भविष्यकाळ कुठं आहे? याच्यामध्ये रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. नेहा रोज अभ्यास करीत जाईन. जाईन म्हटलं की भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, दुर्लक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? दुर्लक्ष. दुर्लक्ष बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आकाश. विपिन, वियत, व्यान, पद्म. आकाशचा समानार्थी शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून वियत बघा हा शब्द आकाशचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुंजर या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कुंजर, कुंजर म्हणजे काय असतो, तर हत्ती असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कपाळ, कपाळचा निढळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 का विचारला आहे, अबला या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे. अबला, बघा अबला म्हणजे बघा स्त्री. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 21 या ठिकाणी काय विचारला आहे, ईस्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता. ईस्ट, ईस्टचा काय आला पाहिजे, अनिस्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 काय विचारलाय, मुलांनो शिस्तीत चला. मुलांनो, बघा मुलांनो, नो बघा हा प्रत्यय कशामध्ये असतो, तर संबोधन विभक्ती म्हणजे हाक मारणे. मुलांनो, बघा हा संबोधन या ठिकाणी आपले योग्य अधोरेखित शब्दाची विभक्ती राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. गवत, गाय, हिमालय. बघा मित्रत्व या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत. बघा मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. लिहित आहे, बघा या ठिकाणी पूर्ण झाली का क्रिया नाही. मी लिहित आहे म्हणजे चालू आहे, अपूर्ण या ठिकाणी वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलाय, प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. बघा प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द कोणता राहील. बघा अर्वाचीन, बघा हा प्राचीन या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, झटकन पटकन कोणत्या प्रकारची क्रिया विशेषण अव्यय आहेत. झटकन पटकन, झटकन पटकन कोणती आहेत, तर अनुकरण दर्शक या प्रकारच्या या ठिकाणी क्रिया विशेषण अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. देवघर, देवघरचं बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नपुंसक लिंग या ठिकाणी आपले योग्य शब्दाचं लिंग राहील. प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी काय विचारलाय, डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका अशा प्रकारच्या ठिकाणी व काय काव्यपंक्ती आहे, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे. बघा डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका, बघा या काव्यपंक्तीमध्ये बघा या ठिकाणी शृंगारस या प्रकारचा या ठिकाणी रस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. भुंगा, भुंगाचा बघा भ्रांत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारलं, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. ययाती कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा सर्व महत्त्वपूर्ण, बघा आपल्याकडे सर्व सिलेबसनुसार आपल्याकडे CDP असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.